जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तरफ है मेरे ही चर्चे, मेरा नाम रंगों भरी सुबह मेरी मस्ती में डूबी है मेरी शाम, झूठी कहानी. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क आणि शिपेक्ट असे दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेट ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. मग तुम्हाला इथं एक PNG आहे तो हाईड केलेला आहे, तो अनहाईड करा. नंतर तुम्ही जस्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही स्वतः देखील फोटो वापरू शकता. जस्ट 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. केल्याच्या नंतर मित्रांनो 10.2 पाशी येऊन एकदा स्प्लिट मारा फोटोला, म्हणजे दोन फोटो होतील. आणि हा लॉंग प्रेस करून असा पूर्णपणे असा वरती हा PNG घ्या. सिम्पली मित्रांनो आता सगळं शिक इफेक्ट प्रेसेटमध्ये हा लेयर्स आहेत. इथनं पुढं न स्किप करता व्हिडिओ बघा तरच समजेल. सिम्पली बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला सगळ्यात इथं खाली एक फोटो दिलेला आहे मी. त्या इफेक्टचा इथनं कॉपी करा. इफेक्ट कॉपी करण्यासाठी इमेजवरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला येऊन इथं आपण जो पहिला फोटो आहे त्या स्प्लिट केलेला त्या पहिल्या फोटोला इफेक्ट हावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता असं काय. आणि जे हाईड जे इफेक्ट आहेत त्याला हाईडच ठेवा. सिम्पली बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो आता पुढे यायचं आहे डायरेक्ट. बघू शकता इथे याचा ह्या छोट्या छोट्या लेअरच्या वर मी इथे एक लेअर दिलेली आहे. तर हाईड आहे ते. नंतर इथनं ही डायरेक्ट इथनं लेअर कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बॅग या असा PNG लेअर आहे. आणि इथं 10.1 पाशी येऊन इथं पेस्ट करा. आणि अशी लास्टपर्यंत ती हाईड आहे ते अनहाईड करा. काही तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जाऊन इथं सगळे इफेक्ट ऑन आहेत का बघू शकता. असा काही इफेक्ट आहे त्याचा इफेक्ट कॉपी करा आणि त्याची जो खालचा PNG आहे त्याला इथं पेस्ट करा. तर बघू शकता असं पेस्ट केल्याच्या नंतर सिम्पली बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो आता तुम्हाला सांगतो काय काय इथनं कॉपी करायचं आहे. तर बघू शकता पहिला इथनं ह्या 2 लेअर कॉपी करा. इथनं ही लेअर ही फोटोची लेअर आणि ही लेअर सोडून ह्या सगळ्या लेअर कॉपी करा. म्हणजे इथं क्लिक करा. सिलेक्ट ऑल लेअर करा. फोटोची एक लेअर सोडा आणि इथं PNGची एक लेअर सोडा आणि जस्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर सिम्पली बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर इथं क्लिक करून पेस्ट लेअर करा. सर्व पेस्ट लेअर केल्यापासून इथनं मित्रांनो नीट बघा व्हिडिओ. आता मित्रांनो आपण ही केलेलं आहे. तर या जे फोटोच्या वर PNG लावलेला आहे तो असा लॉंग प्रेस करून काहीसं ही जी 3 नंबर आहे त्याच्या खाली घ्यायचा आहे. 3 नंबरच्या खाली ह्या दोन्ही PNG असे घ्यायचे आहेत. आपण जे ॲड केलेले आहेत 3 नंबरच्या खाली घ्यायचे आहेत. बघा इथे 3 नंबर लिहिलेला आहे. 6, 5, 4, 3 अशा 3 नंबरच्या खाली घ्यायचे आहेत. आणि ह्या दोन खालचे रेक्टँगल वर असं ठेवायचं आहे. त्या फोटोच्या वर ठेवायचं आहे. आणि मधलं बारक्या नकळत लेअर आहेत त्या. तर बघू शकता ही सर्व हाईड आहे. तुम्हाला अनहाईड दिसलं ह्याचा सगळा रिझल्ट दिसणार आहे नीट. बघू शकता मी अनहाईड करतो. सगळं अनहाईड केलेलं आहे मित्रांनो. बघू शकता असं काहीसं तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट येऊन जाईल. ह्याला मित्रांनो ह्या PNGमध्ये मी तिथे इफेक्ट आहे तोच ह्या इमेजला खालच्या पेस्ट करायचा आहे. आणि इथल्या ह्या PNGला इफेक्ट नाही. आणि खालच्याला सगळ्यात पहिला शिक इफेक्ट प्रेसेटमध्ये आहे. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली असा रेडीच झालेला आहे. स्किप न केला तरच मित्रांनो व्हिडिओ समजेल. आणि इथं 3च्या खाली तेवढं ही ॲड करायला विसरू नका. आणि ह्या छोट्या लेअर मी ऑलरेडी तिथनं हा अशी कॉपी करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडीच झालेला आहे. याच्यात तुम्ही इंस्टा किंवा यूट्यूबचे देखील सिम्बॉल घालू शकता. जस्ट मित्रांनो सर्च ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्यूशन
1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.